नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचं कोल्हापूर जिल्ह्याकरिता जे हे आहे ग्राउंड आहे ते झालेलं आहे आणि त्याचे मार्क जे आहेत ते काय करण्यात की विद्यार्थ्यांना आजच्या वेळेसचे कळलेले आहे. आजच्या दिवशीचे म्हणजे 22 तारखेचे कळले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण डिसाईड हे करणार आहोत, डिस्कस करणार आहोत की किती विद्यार्थ्यांना मार्क किती आहेत? त्या सगळ्यांची माहिती आहे. टॉपर किती आहे आणि एव्हरेज मार्क किती असणार आहेत विद्यार्थ्यांना याच्यामध्ये. त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कितीपर्यंत विद्यार्थी काय करतात की सिलेक्ट होऊ शकतात. आता यांनी काय केलं की 22 तारखेची सूचना आहे. तर 19 ते 23 दरम्यान ही काय करणार की भरती प्रक्रिया असणार आहे. तर 22 तारखेची मैदानी चाचणी ही याची वेबसाईटवरती तुम्हाला माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर या नंबरवरती तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार आहेत. आता हे जे आहे तर टोटल जर बघितलं तुम्ही, तर कोल्हापूरमध्ये 480 विद्यार्थ्यांचं ग्राउंड काय केलं, की आज झालेलं आहे आजच्या तारखेला. तर तुम्ही जर ग्राउंड मध्ये जर मार्क जर पाहिले विद्यार्थ्यांचे, पहिल्यापासून एनालिसिस करूयात, की काय आहे ते. जर ग्राउंडचे मार्क जर बघितले, तर बघा आता एका पेजवरती जवळपास जर पाहिलं तुम्ही तर 42 विद्यार्थ्यांचे नाव आहेत. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा 40 एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर 40 वरचा एक विद्यार्थी दिसून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर 41 वरचा एक विद्यार्थी आहे. म्हणजे 40-41 तर टोटल 40 पैकी 2 विद्यार्थी आहेत इथे. तर टक्केवारी खूप कमी होते. 5% पेक्षाही कमी विद्यार्थी आहेत की आहेत इथे. त्याच्यानंतर जर बघितलं इथं तुम्ही तर इथेही तुम्ही 40 मध्ये तुम्हाला एखादी विद्यार्थी दिसून जाणार नाही. एकही विद्यार्थी नाही. इथं फक्त एक विद्यार्थी 43 मार्कावरती आहे. आय थिंक सागर हे टॉपर दिसत आहेत आजच्या बॅचचे. त्याच्यानंतर 41 चा विद्यार्थी आहे. आणि बाकी जर बघितलं परत 41 चा आहे. आणि बाकी जर बघितलं तर 30 ते 40च्या दरम्यान काही विद्यार्थी तुम्हाला दिसतील. म्हणजे जर टक्केवारी आता मी ऑलरेडी मार्क काढलेले आहेत. तर एक 5 ते 10% जे विद्यार्थी आहेत ते 40च्या वरती आहेत. आणि जर पाहिलं तुम्ही जे हे आहे प्रमाण 30 ते 40 तर हे 20 ते 30% एवढे विद्यार्थी आहेत की 30च्या 40 मध्ये आहेत. आणि 20 ते 30 मध्ये तुम्हाला जास्त विद्यार्थी दिसतील. म्हणजे 20 ते 30 मार्क असणारे काय करतील की तुम्हाला जास्त विद्यार्थी भेटतील. आता हे रितेश पाटील आहे ते 45 मार्कांचं हे टॉपर आहे इथे बघा. रितेश पाटील हे 45 मार्कांचं इथं टॉपर असणार आहेत. इथे परत अजून अभय जाधव हे 45 मार्कांचा टॉपर आहे. तर तुम्ही बघाल तर कसं आहे की 40 पेक्षा जास्त विद्यार्थी 5 ते 10% काय काय सीटवरती आहे तुम्हाला दिसेल. 40 वरचा एक 43 वरचा विद्यार्थी दिसून जाईल. पण ऍव्हरेज नुसार जर बघितलं तर इथे जर या सीटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय कळेल की विद्यार्थी कमी दिसून येतील. इथे एखादे विद्यार्थी आहे. बाकी इथे विद्यार्थी तुम्हाला 40 इथे 43 वाला आहे. तर तुम्हाला कमी विद्यार्थी दिसून येतील. म्हणजे हार्डली 1-2 विद्यार्थी आहेत 40 पैकी. म्हणजे एका पेजवरती 40 विद्यार्थी आहेत त्यामुळे सांगत आहे मी. तर कमी आहेत 5 ते 10% आहेत. तर तुम्हाला 30 ते 40 मध्ये तुम्हाला जास्त टक्क्याचं उमेदवाराचं प्रमाण दिसेल. आता असं आहे की तुम्हाला याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त गुण घ्यावे लागतील. 50 गुणांची परीक्षा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल 40% पेक्षा जास्त काय करायला लागतील की गुण घ्यायला लागतील. आता 40% पेक्षा जास्त म्हणजे 20 गुण तुम्हाला घ्यायला लागणार आहेत याच्यामध्ये. 50 पैकी 20 गुण असेल तर तुम्ही क्वालिफाईड व्हाल. पण जागेच्या ते काय करणार आहेत लक्षात घ्या. जागेच्या 1:10 म्हणजे एक जागेसाठी 10 उमेदवार बोलवणार आहेत. तर त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो नक्कीच बघा कट ऑफ जो आहे ते 20 ते 30च्या दरम्यान 30 ते 40च्या दरम्यानच येणार आहे. तुम्ही मला 30 मार्क म्हणजे कॅटेगरीनुसार असणार आहे ते असं नाही की कसंही असेल ते. पण कॅटेगरीनुसार तुम्हाला 30 पेक्षा जास्त गुण घ्यायला लागणार आहे तिथे कारण विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडत आहेत. तर बघा इथे 40चा विद्यार्थी आहे. इथे बघा हे 30 वाले तुम्हाला दिसून जात आहेत. ओके 30 वाले तुम्हाला उमेदवार इथे 43 वाले उमेदवार आहेत. तर ऍव्हरेज नुसार सांगितले मी की हे सध्याचं हे आहे. तर याच्यानुसार तुम्हाला काय करणार लागणार आहे की 30 पर्यंत गुण घेतले तर तुमचा सेफ स्कोर असणार आहे. जर कॅटेगरीनुसार असाल तर कमीही चालतील तुम्हाला 25 वगैरे गुण जरी असतील तरी काय की तुम्हाला चालेल. पण तुम्हाला जर हे असेल तर ओपनचे वगैरे उमेदवार असेल आणि जागा कमी असतील तर तुम्हाला काय करायला लागणार आहे की जास्त मार्क घ्यायला लागणार 30 पेक्षा जास्त मार्क घ्यायला लागतील. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.